कुठे आहे? चला मित्रांनो आपण हरभऱ्याच्या शेतात जाऊ आता. तू बोल की जरा माहिती दे ना तू अशा आहे फायदे फायदे. हे बघा मित्रांनो, हे डाळाचं शेत आहे. हरभरा म्हणते त्याला, आमच्या भाषेमध्ये हरभरा म्हणतात. तुम्ही काय बोलता ते कमेंट मध्ये नक्की सांगा, पण आम्ही ह्याला हरभराच म्हणतोय. तुम्ही तिकडे तुमच्या गावाकडे म्हणता ढाळा म्हणतात. हे बघा हे शेत, ढाळ्यांचं शेत कसं आहे बघा हे. आणि ह्याला कुठलं केमिकल नाही ना, काय नाही वापरलेलं. माझ्याकडे आंबट आहे. आंबट ह्याला पाण्यात भिजव लागतंय ते. चला लवकर चालू केले. मित्रांनो लय आंबट आहे बघा, याला पाण्यात धुया लागणार आहे बहुतेक. अरे रे रे एवढा आंबट असतो वय हरभरा? हा एवढा आंबट असतो हरभरा? खाऊ वाटत ना. हा एवढा आंबट असतोय? वा वा मित्रांनो बघा हा हरभरा आहे. हा बघा हा एवढा आंबट आहे की काय करायचं, याला धुवून खायला लागणार आता पाण्यामध्ये. हे बघा ही विहीर आहे, आमच्या मामाची विहीर आहे मला. कुणाची विहीर आहे? माया तुमची काय? हलका मग कुणाची? होय. राहिला गाडीचं. हा ढाळा बाटली आणाय पाहिजे ती गाडीतली, ताण लागली. लोकांनी इमे भरले, आमच्याकडे पैसेच नव्हते. इमेला 25,000 रुपये आले. पैसेच नाही आमच्याकडे. इमेला किती पैसे भरला? 2-2 हजार महिन्याला का? एकदाच भरायचे. वरचा 2,000 बी नाही. त्या खोलीच्या गडबडीत झाला हे. पोर काय म्हणलं नाही माझ्याकडे पैसे नाही. 25,000 मला एका हळू की खायचं का? लोकांना. आम्हाला काय केळं मिळाले? आम्हाला अनुदान मिळालं 10,000-20,000 रुपये मिळाला. बसलो शेतामध्ये. 50,000 ती आले. हरभरा खातो. हरभरा खायला. हरभरा 50,000 कमी होते. काय त्यात बिकाडत काय येतो याला की काय म्हणते भरणं वाया जात नाही. वायाला जात नाही. जेव्हा भरले ते दुसऱ्यांनीच खाल्ले. त्यावेळेस नेमकं भरले नाही तर आले. तो हरभरा खा ना. करायला ते आहे, पुण्यात पण आहे ना, विमा कुठं काय आहे ते. शेतकऱ्याला आहे ना. पुण्यात भरणारे भरते. मी तुझा झाडाचा घेतला नाही. झाडा रांगणात ताण होत फिरत होतो येत होत. लय लांब आलो तो आपण. हा लय लांब आलो. मला तर वाटतं हो शिवार आहे. लय लांब म्हणजे पेपर खेळला आलो तो आपण. अगं आपलं ते किलारपट्टी हे पुढे राहिली अजून. नाही लांब आलो तो आपण लय. मी त्याला कवाच आले ना. हा मी पण नाही आलो बाबा. बोर खात होती का? ह्याची बोर कुठे होती? कोणाची गं? सिरी भाऊची बोर कुठे आहे? सिरी भाऊची बोर फोटो काय अजून खाली बघायचं. फिरायचा. हा इकडं कुठं बोर होती. नाही बाबा मी पण नाही आलो पाहिला. बोर होतं. मी त्या पाटाच्या अलीकडेच नाही आलेलो. पाटाच्या अलीकडे आम्ही आलोच नाही. लय लांब आहे अजून आपलं शिवार. बोर मध्ये लंबुळी नव्हती का? सारखी का काय हा? माहिती. हो. पण ती माणिक भाऊ तळत तुला सांगते इंदामतीच्या आणि त्या बांधाला आणि मग ते कुठे येणार मग वावरून काय माहिती.
इंदावती आता पुढे राहिली आवाज बघायचा. आणि रानाला शेताला वाट कशी नाही गाडी बैलाची. पाठ नीट ते का मग काय आणायचं झालं तर पाठानी हे आम्हाला इथं हे काय इथं येतं वाट अबे यांनी पेरलं तर नाही मग पेरलं तरी आपलं त्याला रस्ता त्याला द्यावाच लागतो. कसं देईन ते बांधावर हानी ना. नाही कसं काय हा हं. आता तुम्ही कसं हाणलंय बरं तिथं गाडीत नाही ना आमची. हा अरे पेरताना आधी यांनी पेरून घ्यावं लागतं. हं. हा मग तेच म्हणतोय ना मग मी. आधी तिकडच्या लोकांनी पेरीत यावं लागतं. हा मग तेच म्हणतोय मी तुला. तिकून वाट याला पेरता येत नाही ना. नाही. तिकून वाट आहे त्याला तिकून मग ते पेरताना सगळेच म्हणतात ना आधी तुम्ही पेरून घ्या म्हणून. हो मग ह्याचं खराब होतं ना मग. हे काय पेरी तुम्ही ट्रॅक्टर आणणार कुठं काय आणणार. त्याला पाणीच नाही एकच अरे नसू दे ना म्हणजे आज ना उद्या करीनच ना पाण्याची सोय. कोण आहे दिलंय नावचं करून ते बी हे कोण आहे ते पकांना हे बारका लेक मोठा लेक होता आता. आता तू आता घेतलं ते रान किती शिवाच्या कडल्या. उलटे दीड एकर. जुडे करे का काना काम दिलं वाटतं. आधी घेतलं काय तिकडे तुझं किती होतं 48 सव्वा एकर. 9 एकर होतं. 9 एकरला 1.5 एकर दिलं. चांगलं रान आहे. मासाळू राणी. मटण खाल्ल्यामुळे पाणी पाणी व्हायला. रान चांगलं पहिलं बघितलं मी रान. तिकडे तरी पांढर भूमी दिसती तांबड भूमी. हो तिकट मार. ते कशाला काढलीस तू शेळ्यांना खात ये कशाच झाड आहे. 12 हे आला आणि पण पिंटायची लय राय जांभळ येते तिला पांदे पांदे गोडत का हा लय गोड आहे नाही जांभळ लागले मोड मोडी करायला जाऊ दे म्हणलं. राय जांभळ आहे नाही. चांगला बार बार चांगला आहे ना. त्याला काय कसं काय वाटलं हा बघ माझं तर बघ कसं झालं हे का. काळे पॅन्ट दिसून येते लगेच. मग काय आहे, काय आता पाहू द्या खा काय नाही आता हेच बदलायचं नाही काय नाही हेच कामावर खडेच मी हेच घालणार आहे की आता कुठं बदल. चांगलं वाटलं मला. किती वाजलेत ते बघितली चालायचं काय खाली गोष्ट आवडतो हा? गिर वाढत ना नको वाढ चला गिर ओढून घे. आम्ही केलं त्यांचं दिले. ऊन आणि जाम होते बाबा उतरा ऊन लागत आहे. टेन्शन नाही. कसं बघकी जरा कसं वाटतंय गार. आता गार लागायले बघा. उन्हामध्ये पण बघकी आपण झाड नाही तर बाहेर आपण पान नाही गळत. पान कधीच हालत नाही. 48,000 आता कर्जमाफी जाईल ना आली कर्जमाफी. आता कवा कर्ज माफ व्हायचं बाबा ते. होईल नाही ना. म्हणायचं. झाली ना काय काय शेतकऱ्याची कर्जमाफी झाली काय काय जसं जसं त्यांचे कागदपत्र होतील त्याचे ते. चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओला. चला मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आपल्याला पुन्हा एकदा आपल्या पुण्याला निघायचं आहे. तर आता आपण निघतो आता कारण बघूया संध्याकाळी नाईटने प्रवास करायचा आहे. तर तेवढा आपण तर आपले व्हिडिओ हा इथेच ब्लॉग आपण संपवत आहोत. तर कसा वाटला ब्लॉग कसा नाही हा नक्की मित्रांनो सांगा मला. माझ्या आजोळचे व्हिडिओ आहेत, माझ्या गावचे व्हिडिओ आहेत, मंदिराचे जे आहेत ते माझ्या गावचे आहेत आणि बाकीचे जे व्हिडिओ आहेत शेतीतले वगैरे ते माझ्या आजोळचेच म्हणजे मामाच्या गावचे व्हिडिओ आहेत मित्रांनो. ते कसे वाटले ते नक्की सांगा मला. तर आजचा व्हिडिओ एवढ्यासाठी बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. ऑल द बेस्ट. आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो माझे व्हिडिओ कसे वाटले ते. चला बाय बाय. हा बघा अजून एकदा दाखवतो शेती तुम्हाला. बघा घरी निघाले सगळे, आम्ही पण निघालो आता. चला काय भाजी भाजी हरभऱ्याची भाजी खायला या मित्रांनो. हा हरभऱ्याची भाजी बघा मित्रांनो. आमची माय आणि मावशी घेतात. हो हे बघा सूर्य किती भारी निघाला बघा. आपल्या इकडे सनसेट म्हणतात, इकडे सूर्य मावळता म्हणतात, आपल्या इकडे सनसेट. आता सनसेट होतोय, सगळे शेतकरी घरी जात आहेत. तर आपणही शेतकरी नाहीत पण आपण घरी चाललोय आपल्या पुण्याला. तर चला बाय बाय पुन्हा एकदा. तर सूर्य बघा सनसेट होताना छान दिसतोय. चला